नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। बॉईल अंडा मसाला करण्यासाठी मी इथे 6 अंडी घेतली, तुकडून घेतलीत अंडी आणि असे कट करून घेतलेली अंडी। तुम्ही अंड्याचे लहान मोठे कट करू शकता। इथे मी 4 मीडियम साइजचे कांदे घेतलेत आणि ते उभे काप देऊन चिरून घेतलेत। कांदा एकदम पातळ चिरून घेतलेला आहे। 2 मीडियम साइजच्या टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतली। अर्धा चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। 1.5 चमचे आलं लसणाची पेस्ट घेतली। 1 चमचा धने जिरे पावडर घेतली। 1 चमचा मी बेडगी मिरची पावडर घेतलेली। 1 चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे। अर्धा चमचा रेग्युलर लाल तिखट आहे। अर्धा चमचा हळद घेतली, चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आणि आपल्याला तेल लागणार आहे। मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे। मी तेलामध्ये जिरे घालते। आता हिरवी मिरची घालूयात। कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही यामध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर सुद्धा वापरू शकता। मी फक्त तेलामध्ये करते आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे। पटकन होते, तितकीच खायला सुंदर लागते। तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी पाहू शकता। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेणार आहे मी। कांदा छान लाल झालेला आहे, आपल्याला असाच कांदा लाल करून घ्यायचा आहे। आता मी त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालते आणि पुन्हा मी चांगलं मिक्स करून घेणार आहे। 1 मिनिट परतून घ्यायचे, म्हणजे आलं लसणाचा कच्चा वास निघून जातो। 1 मिनिट मी आलं लसणाची पेस्ट परतून घेतलेली। आता आपल्याला त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आहे। आता ह्यामध्ये आपल्याला टोमॅटो पेस्ट घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा आपल्याला असाच लाल करून घ्यायचा आहे, म्हणजे खूप छान टेस्ट येते मसाल्याला। आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे। धने जिरे पावडर, हळद, पावभाजी मसाला। पावभाजी मसाल्यामुळे खूप छान चटपटीत टेस्ट येते, त्यामुळे मी वापरते। आणि बेडगी मिरची पावडर ही कलरसाठी वापरली। तुम्हाला जर नसेल वापरायची, रेग्युलर लाल तिखट वापरलं तरीही चालेल। हे रेग्युलर आपलं लाल तिखट आहे। आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे ते पावडर मसाले। आता आपल्याला ह्या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। साधारण मी 2 मिनिटं चांगलं परतून घेतले, छान तेल सुटले मसाल्याला। आता आपण त्यामध्ये बॉईल केलेली अंडी घालूयात आणि त्यानंतर छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। अंडी अगदी हलक्या हाताने आपण मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये। तुम्ही पावभाजी मसाला घालून नक्की हा अंडा मसाला करून पहा, खूप छान लागतो। आता वरतून थोडी कोथिंबीर घालायची। गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला 2 मिनिटं असंच वाफवून घ्यायचे। 2 मिनिटं झालेली आहेत। मी पुन्हा मिक्स करून घेते आणि बॉईल अंडा मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे।
तयार झाला बॉईल अंडा मसाला। खूप साधी सोपी रेसिपी आहे, पटकन होते आणि खायलाही तितकीच अप्रतिम लागते। तुम्ही नक्की करून पहा, बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर। धन्यवाद।